सूर बोलती शब्दांशी शब्द पाहती रंग स्वरांचे रूप नवे साकारू नये मैत्र से हे ताल सुरांचे मैत्र से हे ताल सुरांचे भारतीय शास्त्रीय संगीताइतकीच भारतातली शास्त्रीय नृत्य परंपरा प्राचीन आहे, गर्भ श्रीमंत आहे. या प्राचीनतेला आधुनिक अभ्यासाचे आयाम देत त्यातली गर्भ श्रीमंती बरकरार राखण्याचे नित्य नवे सर्जनशील प्रयोग करणाऱ्या कलाकार मुक्ता जोशी. कथ्थक नृत्य कलाकार मुक्ता जोशी आपल्या गुरु डॉक्टर रोशन कुमारीजी यांच्या शिकवणुकीतल्या रोशनीत आपल्या शिष्यांसाठी स्वतः दीपस्तंभासारखं तेवणाऱ्या कथ्थक नृत्य कलाकार मुक्ता जोशी. मुक्ता जोशी गेली 20 वर्ष पद्मश्री पुरस्काराच्या मानकरी असलेल्या डॉक्टर रोशन कुमारीजी यांच्याकडे कथ्थक नृत्याचं शिक्षण घेत आहेत. डॉक्टर रोशन कुमारीजी या कथ्थक नृत्याच्या जयपूर घराण्याच्या महत्वाच्या आघाडीच्या अभ्यासक आहेत. आपल्या गुरुच्या पावलावर पाऊल टाकत नृत्य कलेच्या बाबतीत तर या म्हणण्याला 100% सार्थकता प्राप्त होते. तर आपल्या गुरुच्या पावलावर पाऊल टाकत कथ्थक नृत्य शैलीतल्या जयपूर घराण्याची शिष्य परंपरा मुक्ता जोशी पुढे नेत आहेत. यासाठी त्यांनी नृत्यधारा कथ्थक रिसर्च इन्स्टिट्यूटची स्थापना केली आहे. परंपरेची कास धरून काही नवं करण्याचा त्यांचा ध्यास आहे. त्यातूनच त्रिभंगिमा या अनोख्या नृत्याविष्काराची निर्मिती झाली. धरत रूप वैकुंठ नाथ का रहे निवास यहाँ सदा आपका अमर रहे इतिहास जगत में मंदिर ये काल रूप का मंदिर ये हिंदू संस्कृती का. वाचन भटकंती असे आपले छंद जोपासत मुक्ता जोशी कथ्थक मध्ये असे असंख्य सर्जनशील प्रयोग करत असतात. दूरदर्शनच्या त्या मान्यताप्राप्त कलाकारही आहेत. अनेक पुरस्कारांच्या मानकरी आहेत. अनेक सन्माननीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं आहे. रसिक हो, आपल्या सर्वांच्या वतीने मुक्ता जोशी यांना त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी उदंड उदंड शुभेच्छा. प्यार जन्मभूमि मेरे भारत माँ है, प्यार जन्मभूमि मेरे भारत माँ है. नीलम का आसमां सोने की धरा है, नीलम का आसमां सोने की धरा है. नदिया है चांदी की संगीत भरा पवन है, नदिया है चांदी की संगीत भरा पवन है. प्यार जन्मभूमि मेरे भारत माँ है, प्यार जन्मभूमि मेरे भारत माँ है. नमस्कार रसिको, मैत्र हे ताल सुरांचे कार्यक्रमाच्या आजच्या भागामध्ये मी विघ्नेश जोशी तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करतो. आज आपण गप्पा मारणार आहोत कथ्थक म्हटलं की ज्यांचं नाव आपल्या डोळ्यासमोर येतं त्या सुप्रसिद्ध नृत्य कलाकार मुक्ताताई जोशी यांच्याशी. मुक्ताताई, आमच्या मैत्र हे ताल सुरांचे कार्यक्रमामध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो. नमस्कार. मुक्ताताई, तुमच्या नृत्याच्या कारकिर्दीविषयी मला म्हणजे तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत, पण तत्पूर्वी 2 अगदी महत्त्वाचे प्रश्न विचारायचे आहेत. पहिला प्रश्न असा आहे की सर्वसाधारणपणे आम्ही निवेदक मंडळी जेव्हा कार्यक्रम करायला जातो तेव्हा आम्हाला एक सवय झाली असते की नृत्यांगना
मग पुढे काहीतरी नाव. पण तुम्ही नेहमी तुमची ओळख करून देताना नृत्यांगना मुक्ता जोशी अशी न करता नृत्यकार मुक्ता जोशी अशी करता, तर त्यामागे काय तुमची भावना? अशी भावना आहे की जेव्हापासनं मी नृत्याशी संबंधित आज झाले किंवा शिकायला लागले तेव्हापासनं मी फक्त नृत्याला आकार कसा द्यायचा एवढा एकच विचार करत गेले. वाद आहे. आणि म्हणून मी नेहमी आजही माझी ओळख लिहिताना किंवा खाली सहीसारखं करताना मुक्ता जोशी कथ्थक नृत्यकार एवढीच देते. क्या बात आहे, क्या बात आहे. मुक्त ते आत्ता आम्ही जे नृत्य पाहिलं तर त्या अनुषंगाने तुम्हाला असं विचारावं असं वाटतं की आपला भारत देश म्हणजे आपल्या विविध संस्कृती ज्याला आपण म्हणतो अशी आपल्या भारतामध्ये आहे. वेगवेगळे कलेचे वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे फक्त नृत्य असं नाही, गायन वादन नृत्य पुष्कळ असे शैली पण आहेत आणि असे नृत्याच्या वेगवेगळे प्रकार वेगवेगळ्या. आहेत. तर आज आत्ता जे आपण 26 जानेवारी निमित्त नृत्य सादर झालं ते भारत देश आणि एकंदरीतच आपल्या देशातील कला म्हणूया किंवा संस्कृती म्हणूया याविषयी काही सांगा ना. कसं आहे ना, एक तर सर्वात पहिलं भारतात माझा जन्म झाला म्हणून त्या निसर्गाचे देवाचे आणि माझ्या आईवडिलांचे सगळ्यांचेच मनापासून आभार. जन्मल्यानंतर एक अशी सारखी जी जाणीव होती की नृत्याशी आपला संबंध आहे आणि त्या भावनेतनं पुढे जाताना एवढंच मला समजलं की भारत म्हटला आणि भारताची संस्कृती म्हटली की संगीत आणि नृत्य ह्याला तुम्ही आयुष्यातून वेगळं काढू शकत नाही. आपल्या वेदांपासून संगीताची सुरुवात आहे, वेदातल्या छंदातून तालांची सुरुवात आहे, तालांमधून आमची नृत्याची सुरुवात आहे. आणि असं हे नृत्य भारताची जी संस्कृती आहे श्रीमंत त्याचा एक अविभाज्य भाग आहे. आणि म्हणून आजच्या या 26 जानेवारीच्या दिवशी आम्ही मेरी प्यारी जन्मभूमी असं आम्ही एक तालात सुंदर एक छोटीशी चीज सादर करून या कार्यक्रमाचं आम्ही अप्रतिम झाले उद्घाटन केलंय. क्या बात आहे, क्या बात आहे. मुक्ता ते साधारणपणे ना आपल्या घरातलं वातावरण कसं असतं म्हणजे त्यानुसार आपली काय म्हणतो वाटचाल सुरू होते. हो ना. तुमच्या घरात असं काही सांगितलं म्हणजे तुला असं म्हणायचं की मी नृत्याकडे कशी वळली. हा एक्झॅक्टली. कसं आहे माहिती आहे, सगळेच जण भाग्यवान नसतात पण मी याही बाबतीत भाग्यवान आहे की माझे वडील हे उत्तम सतारवादक. म्हणजे ते रेल्वेत नोकरीला होते, खूप कष्टाने ते मुंबईत आले पण संगीताची कुठून तरी आतली आवड ते सतारवादक. माझी मधली बहीण संगीतातली MA, माझी मोठी बहीण चित्रकला ड्रॉइंग ह्यातली BA. आणि असं सगळं वातावरणात या सगळ्यांना असं वाटायचं की निदान मुक्तानी तरी काहीतरी बाबा डॉक्टर तरी हो किंवा चांगल्या शासकीय सेवेत जा. आणि नेमके त्या सगळ्यांना सोडून मी कलेत आली. माझ्यावरच ते मला असं वाटतं संगीताचे आणि कलेचे परिणाम एवढे झाले कारण आई वडील मला लहानपणापासून ठाण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मालिनी राजूरकर, भीमसेन जोशी, जसराजजी अशी मी लहान होते 3-4 वर्षाची अशी आईच्या मांडीवर पडून हे इतकं संगीत मी ऐकलेलं आहे आणि तसं रक्तात भिनत गेलं. आणि कुठेतरी हे काम देवानी माझ्याकरता ठेवलं होतं, अर्थात कर्म म्हणतो आपण. त्या कर्माने मी या नृत्याकडे वळले पण मला पूर्ण वातावरण मिळालं. हा मला वाटतं संस्कार असेच होत असतात. उद्या सकाळी 7 वाजता संस्कार करतो गाण्याचा असं करून संस्कार होत नाही. ते आई वडिलांनी बरोबर तुम्हाला त्या मार्गाकडे आणलेलं आहे. आपण मला असं वाटतं ते देव करतच असतं आणि आपण तसे ते वळतच जातो, फक्त आपल्याला ती दृष्टी पाहिजे. मुक्ताताई तुम्ही म्हणालात की आई वडिलांमुळे सगळे संस्कार होत झाले पण तरी देखील म्हणजे हाऊस म्हणून शिकणं वेगळं आणि खूप शिकल्यावर आपण तो व्यवसाय करणं ही गोष्ट वेगळी. पण या सगळ्यासाठी अतिशय महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे गुरु. आपल्याला गुरु चांगला मिळावा लागतो म्हणजे जो काय म्हणतो आपण योग्य दिशा देईल, आपल्याकडून रियाज करून घेईल आणि आपण लक्ष ठेवणं ज्याला आपण म्हणतो असं करा. तर तुम्ही गुरु कसा निवडलात? सुरुवात जी मी केली ते माझे प्रथम गुरु आहेत डॉक्टर राजकुमार केतकर, जे की ठाण्यातच आहेत. आणि मी लहान होते, शाळेत होते आणि नृत्य शिकायला सुरुवात केली. मला बहिणीने हात धरला आणि म्हणाले तुला फार आवड आहे ना, चल बाई असं करून ती मला त्यांच्याकडे नेऊन तिने उभं केलं. त्यांच्याकडे मी नृत्यालंकार हे जे शिक्षण आहे ते पूर्ण केलं आणि मग त्यांच्याशी बोलून त्यांना विचारून की मला पुढे शिकायचं आहे. मग कुठे जाऊ करताना मी दूरदर्शनवरच माझ्या गुरु डॉक्टर रोशन कुमारीजी यांची एक सुंदर क्लिप आणि त्यांचं जे मी नृत्य पाहिलं आणि मी ठरवलं की मला यांच्याचकडे नृत्य शिकायचं आहे. आपण माझ्या गुरूंची एक दूरदर्शनवरच एक क्लिप आहे त्यांची
ती सुंदर आपण बघूया. जरूर जरूर रियाज जरूर. काय असतो हो जरूर आणि ताकदीचं नृत्य काय Correct, असतं correct, correct. त्यांच्याकडे बघून जे मला पहिल्यांदा वाटलं ते या जरूर नृत्यातनं आधी आपण ते दिसेल. क्लिप बघूया आणि मग आपल्या गप्पा रंगवूया. मुक्ताताई, आपण म्हणजे या क्लिपच्या आधी मी तुम्हाला विचारलं होतं की गुरु कसा निवडावा, तर मला तेही जरा थोडंसं विस्तृत प्रमाणात सांगा आणि त्यानंतर थोडंसं रियाजावर भाष्य करा. म्हणजे रियाज काय असतो, रियाज कसा करावा किंवा गुरु कसा रियाज करून घेतो, जरा याविषयी सांगितलं तर आवडेल. बरं, ह्यामध्ये ना मला एक दोन गोष्टी वाटतात. एक तर कधी कधी आपल्याला समोर गुरु दिसतो आणि तो आपल्याला जे शिकवतो तो त्याच्याकडे आपण गेल्यानंतर, जसं मला ठाण्यात सर्वप्रथम केतकर गुरुजी हे राजकुमार भेटले, केतकर, राजकुमार केतकर. त्यांनी मला हात धरून नृत्यात उभं कसं राहायचं, नृत्यात कसं पुढे जायचं, परीक्षा काय, विचार काय, क्लास काय, ह्या खूप बेसिक गोष्टी शिकवल्या. पण प्रत्यक्ष जेव्हा मी निर्णयावर आले की नाही, नृत्य हे माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे आणि मला पुढे शिकायचं आहे, मग त्यावेळी हे जे मी आत्ता आपण क्लिप पाहिली तीच क्लिप मी माझ्या लहानपणी ब्लॅक अँड व्हाईट टी व्हीवर पहिल्यांदा पाहिली आणि मग मी शोधत शोधत त्यांच्यापर्यंत पोहोचले. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्यांनी माझं थोडं नृत्यही पाहिलं. अच्छा. आणि त्यांनी मला ॲक्सेप्ट केलं की नाही, मी तुला शिकवेन. आणि तिथे मला असं वाटतं की चांगला उत्तम गुरु तुमच्या भाग्यात पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी की भाग्यात असलेली गोष्ट तुम्ही ती झेपून त्याला पुढे न्यायची तुमची पण ताकद पाहिजे. मानसिक गुरु ताकद आपले देखील काय पाहिजे. म्हणतात, हां, काय शिकवत आहेत. आणि आज तुला मी सांगते, अभिमान म्हण किंवा प्रेमाची एक गोष्ट म्हण की आज मला 35 वर्ष होतील, मी आजही माझ्या गुरूंसमोर जी पहिल्या दिवशी उभी राहिली तशीच उभं राहून आजही रियाज करते. आणि म्हणून मी जे काही आज इथे सादरीकरण करते ते मी करू शकते. क्या बात आहे मुक्ताताई. म्हणजे तुम्हाला आवडणार नाही मी बोललो तर, पण मी हे सर्व रसिक प्रेक्षकांना देखील सांगू इच्छितो आणि जी मंडळी कलेच्या कुठल्याही प्रांतात असू दे, नृत्य असं नाही की विद्यार्थी म्हणून आज शिकतायत, तर जसं तुम्ही म्हणाले की गुरु भाग्यात असावा लागतो, तसंच मला सांगावं असं वाटतं की मुक्ताताई जोशींसारखी शिष्या देखील आपल्या भाग्यातच असावी लागते. तुमचंही भाग्य थोर आहेच, परंतु तुमच्या गुरूंचंही भाग्य थोर आहे. 35 वर्ष श्रद्धेने शिकणं ही आणि फार आज मोठी त्या गोष्ट माझ्यावर आहे. एवढं प्रेम करतात. खरंय. आणि यासारखी मला दुसरी गोष्ट नाही आयुष्यात मोलाची, ज्याला आपण म्हणतो, की आजही मला गुरु आहेत ह्या वयात. मैत्र से है ताल सुरांचे. मुक्ताताई, फार कमी जणांना माहिती आहे, म्हणजे नृत्य कलावंत म्हणून तुम्हाला ओळखतातच, परंतु तुमच्यामध्ये एक वकील आहे हे फार कमी जणांना माहिती आहे. तर वकिलीकडे कशा काय तुम्ही वळलात? चुकून वळले, वकिलीकडे खरंच चुकून वळले. काय करावं नृत्यात उभं राहताना हे कळत नव्हतं, पण नोकरी करायची नाही हे पक्क होतं. त्यामुळे मग शिकत गेले, BCom शिकले. पुढे आई म्हणाली अगं शिक. म्हटलं त्यातल्या त्यात ठाणा कॉलेजमध्ये आपलं वकिली करूया. पण वकिली करताना माझं एक कारण असंही झालं की कॉलेज झाल्यावर थोडा एम्प्टी पिरियड आयुष्यात खूप होता, कारण नृत्य हातात, कला म्हणून, कलाकार म्हणून हातात नव्हती. मग मला नेमकी भेटला एक ग्रुप मुलगी झाली होता. कदाचित तुला माहिती असेल, मुलगी झाली होय नाटक त्यावेळी खूप व्हायचं. आणि ते सामाजिक ह्याच्यावर होतं की मुलींना पोटातच खूप मारलं जायचं, म्हणजे अगदी पाट्या लागायच्या सोनोग्राफी करून की मुलगी असेल. आणि त्याच्या विरुद्ध आम्ही जे उठलो
तर ते काम मी मधल्या काळात केलं. म्हणजे जवळजवळ मी 70-80 प्रयोग ठाण्याच्या अवतीभोवती खेड्यापाड्यातनं, ठाण्याचा ग्रुप होता महिला फेडरेशनचा, त्यांच्याबरोबर खेडोपाडी करून तो कायदाही नंतर झाला. हो तर ते काम करताना मग असं वाटलं की चला थोडी वकिली करूया. कदाचित मला असं वाटत होतं की वकिलीत आपण उभं राहू, थोडे अर्न करू आणि कला आयुष्यभर करू, पण ते तसं होणे नव्हते. त्यामुळे 2 प्रोफेशन्स ॲट अ टाइम चालणार नव्हते. तर वकिली मी वेळेवर सोडली आणि ठरवून पूर्ण नृत्यकलेकडे वळली. याला कारण मला उत्तम गुरुही मिळाला तोपर्यंत. मला नेहमी तुमच्या बाबतीत म्हणावं असं वाटतं की वकिलीतले बोल बनाव करण्यापेक्षा तुम्ही ठुमरी किंवा तालातले बोल बनाव याच्याकडे आकर्षित झालात. आता कुठलं नृत्य आमच्या पुढे तुम्ही सादर करणार आहात? उत्तम गुरूंकडे मी जायला लागल्यापासून रियाजात कसा फरक झाला तर त्याचंच आपण एक उत्तम उदाहरण बघूया. त्यांनी शिकवलेलं एक शिवतांडव आणि काही बंदिशी. राधा आणि कान्हा त्यांचं छेडछाडीचं 3 प्रसंगातनं एक सुंदर वर्णन.
देखिए पैरों द्वारा तक 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 दिनदा 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 तक 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 दिनदा तक तक दिनदा तक दिनदा 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 तक 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 दिनदा दिनदा प्रस्तुत आहे एक 999 27 चक्री परनबंदी मिश्र जाती तीन दा तीन दा तीन तीन दा दागे 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 जगे टिक टिक जगे तीन तीन थोडंसं रियाज मनन चिंतन अभ्यास याविषयी सांगा ना. म्हणजे रियाज म्हणजे फक्त फिजिकल रियाज नाही, उभं राहून 7 तास नृत्य नाही. केलं असं आता रियाज नाही. रियाजाकडे वळताना थोडा आपण हा मुद्दा घेऊया की आपल्याकडे शैली आहेत नृत्याच्या. हां हां लखनौ शैली आहे कथ्थक नृत्याची, बनारस आहे. मी पहिलं जे बेसिक शिकले होते ते थोडं बनारस अंग होतं. मी तुम्हाला खरं तर त्याविषयी विचारणार होतो की गुरु बदलला की आपण म्हणतो ना की एखादं घराणं बदलल्यासारखं असतं, तर तसा काही त्रास झाला का? त्रास होण्यापेक्षा काय असतं माहितीये का की आपल्याला जर पुढचं शिकायची इच्छा असेल तर त्या ॲक्सेप्टन्सची तुमची ताकद पाहिजे हां हां की आपल्याला ह्या मार्गाने जायचंय. हां. आणि माझंही तसंच झालं. पहिलं शिकलेलं जे होते ताल आणि हे तर सगळं मूळ तेच असतं, पण रोशनजींकडे गेल्यानंतर मला स्त्री असून ताकदवर उभं राहणं होतं. टेक्निकली पाय मारण्याची पद्धती, चक्रीची जी पद्धत होती, खास त्या जयपूर घराण्याच्या आज अब्बल नावाजलेल्या. तर आम्ही तर बोलू शकत नाही. तर ते जे होतं तर ते शिकताना मला कसं झालं की पहिल्या मला काही गोष्टी जरा रब करायला लागल्या की हे नाही करायचं, हे करायचंय. आणि त्या ॲक्सेप्टन्सला मला वेळ गेला. पण आज पण मी त्यांच्यासमोर उभं राहून मी शिकते आणि मला असं वाटतं अजून मला खूप काही शिकायचं आहे. रियाज कसा करायचा तू असं मी तुला सांगते की बरेच गुरु असं म्हणतात काय मुली शिकायला येतात किंवा मुलं शिकायला येतात, रियाजच करत नाही. मला एक ह्याच्यात स्पष्ट मत आहे की रियाज कसा करायचा हे गुरुनी शिकवायला लागतं. हा एक टेक्निकल भाग आहे. हां हे जा रे घरी करा असं होत नाही. आणि त्यांना ती त्याची सवय लावायला लागते. त्यांच्या ते पदरी पाडा म्हणतात ते करायला लागतं. ते माझ्या गुरूंनी माझ्याकरता खूप केलं. आपण म्हणतो ना एखाद्याच्या गळी उतरवणं ते फार महत्वाचं असतं. आणि मला असं वाटतं शिष्य रियाज करत असतो पण गुरु जास्ती डोळस असावा लागतो. जो रियाज बरोबर होतोय की नाही किंवा काही चुकीच्या पद्धतीने होत नाहीये ना, या दोन्ही गोष्टींकडे लक्ष देईल. आता कुठलं नृत्य तुम्ही आम्हाला दाखवणार आहात? सुंदर एका कायद्याने मी त्याची सुरुवात करते की कायदा हा तबल्याचा बोल. पण कथ्थक मध्ये खरं म्हणजे ह्या पीस मध्ये पायाचं जे काम आहे, घुंगरांचं काम आहे. आमचे जयपूरचे घुंगरू पण तुम्हाला याच्यात वेगळे बघायला मिळतील. तर तो पीस आपण बघू. जरूर 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 जरूर. कायदा बोल अजून एक जोडा बघा. वेगळं वजन, पायाची वेगळी पद्धती. तिन्ना ठाके ठाक तिन्ना तिन्ना तिन्ना
एक जुगलबंदीचा अंदाज बघा. तत्काळ आणि तबला. तादिन दिंदा तादिन दिंदा तादिन दिंदा तादिन दिंदा थै तात थै तात थै तात थै तात थै ता थै तात थै तात थै तात थै 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 ता थै तात थै तात थै थै ता थै ता थै ता Hey,
वा, क्या बात आहे. मला एका गोष्टीचा आनंद झाला. काय सांगू का, तुम्ही वकिली सोडलीत, पण आता बोलताना तुम्ही पुन्हा म्हणालात कायदा, म्हणजे कुठेतरी तुम्ही कायद्याशी निगडीत आहात. इथे पण कायदा आहे, पण तो तबल्याचा आहे. तबल्याचा आहे. Correct, correct. वकिलीतला कायदा सोडून पळून आले मी इकडे. आणि इथला कायदा हा फक्त आनंदासाठी आहे. तिकडचा कायदा असा असतो की एकाला आनंद होतो आणि एकाला दुःख होऊ शकतं, असा कायदा असतो. मैत्र से है ताल सुरांचे. वेगवेगळ्या शैलींमध्ये जेव्हा तुम्ही सादरीकरण करता त्यावेळी म्हणजे नृत्याच्या अनुषंगाने तुमचं शरीर बोलतच असतं, पण चेहऱ्यावरच्या ज्याला आपण भावमुद्रा म्हणतो, म्हणजे त्या अशा काही बदलतात, त्यामध्ये काही बदल होतो? खरं म्हणजे कसं घराणेवाईज तर फरक पडतोच, बंदिशींचा किंवा ह्याचा. हां पण जयपूर शैलीचं माझ्या गुरूंकडे शिकताना हां भाव प्रदर्शनाची सुद्धा एक स्टेबिलिटी, म्हणजे शांतपणे पण सुंदर नजाकतीने. कारण जयपूर घराणं म्हटलं ना एक वीररस प्रधान हो आहे, हो. पण तेवढंच मी त्यांच्यामध्ये पाहिलं जेव्हा त्या भाव शिकवतात तेव्हा ते इतक्या डेलिकेट मुवमेंट शिकवतात. मला असं वाटतं आपण ती जरा ठुमरी बंदिश ती आपण बघूया. जरूर जरूर जरूर. नटवर गिरधरने मोरे गागय उतारपन घटवा पे घेर लिए हारे हा मोरे आनी चुनरिया. नटवर गिरधरने मोरे गागय उतारपन घटवा पे घेर लिए हारे हा मोरे आनी चुनरिया. नटवर गिरधरने मोरे. सखियों को छेड़े कभी राधा को छेड़े. सखियों को छेड़े कभी राधा को छेड़े. रास रचाए कभी होरी खेले. रास रचाए कभी होरी खेले. भर पिचकारी मारी ये देख मुरारी. भर पिचकारी मारी ये देख मुरारी. ऐसो नट खटने मोरा अंग अंग भिगोए दियो. हारे हा मोरे धाने चुनरिया. नटवर गिरधरने मोरे गागय उतारपन घटवा पे घेर लिए. हारे हा मोरे धाने चुनरिया. नटवर गिरधरने मोरे गागय उतारपन घटवा पे घेर लिए. हारे हा मोरे धाने चुनरिया. नटवर गिरधरने मोरे गागय उतारपन घटवा पे घेर लिए. हारे हा मोरे धाने चुनरिया. नटवर गिरधरने मोरे. मगाशी त्या आपल्या बोलण्याच्या नादामध्ये राहिलं, रियाजाची पण पद्धत बदलते. रियाजाची पद्धत तर व्यक्तिगत पण बदलते, म्हणजे अच्छा. नुसती शैली नाही. आता शैली बदलते म्हणजे कसं, आमचे बोल काय किंवा आमच्या कवित्वाचे बोल काय, हां. त्याची उच्चारण्याची पद्धती काय, सादर करण्याची पद्धती काय, हे सगळं रियाजात अनुषंगाने घ्यायलाच लागतं. मी तुला ना रियाजी बोल असे एक दोन जरा म्हणून दाखवते. जरूर जरूर. घराणे वाईज बंदिशींची इतके बोल पद्धती वेगळी असते. आणि माझं तर जयपूर घराणं त्यातनंही
रोशनजींचे वडील हे उस्ताद फकीर मोहम्मद खा साहेब हे उत्तम पखावज वादक तबला वादक आणि त्यांच्या आई या झोहरा बेगम अंबालेवाली हा प्लेबॅक सिंगर. तर हे त्यांचंही वातावरण होतं. पण त्यांच्याकडच्या ज्या मी बंदिशी शिकते एखाद उदाहरण मी तुला दाखवा जरूर. हां ता धिन धिनता ता धिन धिनता तक धिनता धान तक धिन तक धाय धाय कड धान धान धर धर कड धान धान धत 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 तक 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 नक तक धा तक 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 नक तक धा तक 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 नक तक ता धिन धिनता. क्या बात. अजून एखादी. हां दी 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 तक 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 धा दी धा 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 दी 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 ना 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 कत्रुड घेंत्रा धा धा कत्रुड घेंत्रा धा धा कत्रुड घेंत्रा धा धा दी 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 तक 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 धा दी धा 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 दी 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 ना कत्रुड घेंत्रा धा धा कत्रुड घेंत्रा धा धा कत्रुड घेंत्रा धा धा दी 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 तक 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 धा 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 दी 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 ना कत्रुड घेंत्रा धा धा कत्रुड घेंत्रा धा धा कत्रुड घेंत्रा धा धा. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. हे मी आपण म्हणतो रियाज साधना साधयते इति कला. कला साधायला लागते. क्या बात, क्या बात. आता तुम्ही ना कोणाचा तरी म्हणजे पटकन नाव लक्षात द्या प्लेबॅक सिंगिंग करायचं असतं. झोहरा बेगम अंबालेवाली या त्यांच्या आई. हा त्यांचा तुम्ही उल्लेख केला. सहज विचारतो म्हणजे आपण नृत्याविषयीच बोलणार आहोत. कधी म्हणजे इतकी वर्ष तुम्ही या क्षेत्रात आहात कधी असं झालं का की चित्रपटाकडे नृत्याशी निगडीत म्हणजे असेल काम म्हणजे ते तर चित्रपटामध्ये जायची कधी संधी मिळाली किंवा कोरिओग्राफीसाठी कधी संधी मिळाली किंवा एखाद्या चित्रपटामध्ये आपण नृत्यासाठी असं कधी झालं म्हणजे का तुम्ही जाणीवपूर्वक तिथे फार रमला नाही का काय? नाही नाही तसं मनात कधीच नव्हतं की सिरियलमध्ये जायचंय चित्रपटात जायचंय. कारण ते एक वेळखाऊ वेगळं क्षेत्र आहे. बरोबर. आणि आमचे जे प्रांत आहे हा कला आणि रियाजाचा आहे. पण माझ्या गुरूंच्याच आशीर्वादाने सरदारी बेगम हे डायरेक्टर श्याम बेनेगल यांच्या फिल्मला मला सहनृत्य दिग्दर्शन म्हणजे माझ्या गुरूंचं मेन नृत्य दिग्दर्शन होतं रोशन कुमारीजी आणि माझं सहनृत्य दिग्दर्शन होतं. क्या बात आहे. तर चक्क मी श्याम बेनेगल यांच्याबरोबर अमरीश पुरी साहेब किरण खेर आणि रजत कपूर आणि सेटवर मी जवळजवळ 20 दिवस या सर्व लोकांबरोबर होते आणि माझ्या इतक्या सुंदर आठवणी आहेत. गमतीचा भाग असा की पहिल्याच दिवशी सेटवर गेले सगळ्यांची ओळख झाली आणि अमरीश पुरी साहेब बसले होते तर मी अशी जरा लांब बसले. मला असं ना मनात सारखं की हा मनुष्य किती वाईट काम करतो नाही आणि ते माझ्याकडे असे बघत होते. पहिल्या दिवशी काहीच बोलले नाही. दुसऱ्या दिवशी म्हणाले ओ जोशीबाई इकडे या बसा. तर मी गेले बसले. काय झालं तुम्हाला? म्हटलं हो किती वाईट काम करता तुम्ही. तर म्हणजे मी चांगलं काम करतो. तर मी म्हटलं अहो तुम्ही एवढं मराठी कसं बोलता? अहो माझी बायको मराठीच आहे खूप छान मराठी. आणि असे इतके वैविध्यपूर्ण अनुभव मी घेतले. श्याम बेनेगल यांचा अनुभव म्हणजे की दुपारी लंच टाईमला इथपासून उतपर्यंत अगदी झाडू मारणार आपण सगळे आम्ही एका टेबलावर आणि हे सगळं मला माझ्या गुरूंच्या आशीर्वादाने इतकी सुंदर आठवण आयुष्यात मिळाली. मैत्र से है ताल सुरांचे. मुक्ताताई काय म्हणतो आपण कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या कलाकारांचं प्रचंड फिरणं असतं म्हणजे हजारो किलोमीटरचे प्रवास होतात आणि तुम्ही तर फक्त भारत देश नाही तुम्ही मला असं वाटतं तुमच्या नृत्यामुळे तुम्ही पृथ्वी प्रदक्षिणा केलेली म्हटलं तरी वावगं ठरू नये. वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे कलाकार तुमच्याबरोबर असायचे म्हणजे कधी इथे 25 जण कधी तिथे 30 जण कधी 15 जण. नाही कलाकार नाही मुख्य म्हणजे मला अशी एक संधी मिळाली की मी त्यावेळी मेलचा जमाना होता. मी काही युरोपमध्ये 1-2 ठिकाणी जे मला ॲड्रेस मिळाले तिथे मी मेल केले होते. तसा मेन युनेस्कोच्या ऑफिसला माझा मेल होता आणि मला 2000 मध्ये पहिल्यांदा कोरियाला जायची संधी मिळाली. माझ्या 25 मुलींना बरोबर घेऊन मी पहिल्यांदाच कोरिया ट्रिप केली. पण तिथे आम्ही पूर्ण भारतीय कला जसं थोडासा शिवतांडव एक तराणा लावणी घुमर काश्मीरी असं मी माझ्या परीने पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि याला कारण असं की थोडं बहुत मी फोक हे इंदुमती लेले आपल्याला माहिती आहे त्यांच्याकडनं मी शिकलेले. त्यांच्याबरोबर मी USA चा दौरा करून आलेले तत्पूर्वी. तर त्या अनुषंगाने मी पुढे जाऊन ती संधी मला मिळाली खरी आणि एकदा मिळाल्यावरती मला सतत मिळत राहिली कारण 3 वेळा कोरिया चायना कंबोडिया
इंडोनेशिया, व्हिएतनाम, तुर्कस्तान, बरोबर. असं मी माझ्या 20-20 मुलींना घेऊन फिरले, क्या बात आहे. मॉरिशस वगैरे. तर त्यामुळे 150 पेक्षा अधिक मुली हां हां हां. माझ्याबरोबर त्यांनी प्रवास केला आणि मला खूप खुशी आहे की त्यांनी जग पाहिलं त्या माध्यमातनं, महोत्सवाचं वातावरण पाहिलं. तेवढंच नाही तर इतर देशातनं येणारे नृत्यकार, कला, हां, त्यांच्याशी मैत्री, त्यांची कला, बरं. आणि हेच मला त्यांना दाखवायचं होतं. एक ते साध्य माझं कलेचं UNESCO, आदान-प्रदान ज्याला म्हणतो हां, आपण, ते कलेचं. तिथे होतं. आणि युनेस्कोचं तेच होतं, कलेचं आदान प्रदान, आणि ते साध्य झालं. काही मुलींना तरी मी आयुष्यात तो आनंद देऊ शकले, याचा मला खूप आनंद आहे. आपण माझ्याकडे ते पण 1-2 क्लिप्स आहेत दाख- की महोत्सव कसे असतात. बरोबर. परराष्ट्र मंत्री म्हणजे ही एक आठवण आहे. पहिल्यांदाच कोरियाला जाताना आमच्याकडे पासपोर्टच नाहीत, करायचं काय. मग मी आपलं याला गाठ त्याला गाठ असं करून मी दिल्लीपर्यंत गेले. मला इतकीच ही सुंदर आठवण आहे की त्यावेळचे परराष्ट्र मंत्री जसवंत सिंग ह्यांनी ती दखल घेतली आणि त्यांच्या लेटर हेडवर आपल्या पासपोर्ट ऑफिसला लिहून दिलं की या जाणाऱ्या 25 मुली यांचा पासपोर्ट ह्या लगेच. तारखेच्या आत झालाच पाहिजे. आणि त्या पहिल्यांदा मी गेले, म्हणून नंतर मी 10 वेळा गेले, क्या बात. अदरवाईज मी बसले असते क्या बात, ठाण्यातच. क्या बात है. मुक्ताताई, वेळेचं बंधन पाळायचं आहे म्हणून पटकन एक अगदी छोटासा प्रश्न, त्यावर तुम्ही खूप बोलू शकणार आहात मला माहिती आहे, पण पटकन असं विचारतो, आता NCPA मध्ये तुम्ही कथ्थक आणि लावणी असा काहीतरी प्रकार केला होता ना, तर आत्ताच, थोडंसं त्याविषयी नव्यामध्ये. सांगा ना आमच्या रसिक प्रेक्षकांना. कथ्थक तर मी शिकते. कथ्थक हे माझं जीवन आहे. प्रेम म्हटलं ना तर मी महाराष्ट्राच्या लावणीवर पण केलं खूप अच्छा. वेळा आणि अजूनही करते. 1998 मध्ये मला होनाजी बाळा या नाटकात कुठेतरी कोणीतरी घेतलं मुलुंड सेवा संघाने, बर. आणि तेव्हापासून मला जाणवलं की अरे बाबा हे तर काहीतरी वेगळंच आहे. आणि मग मी अभ्यास करायला सुरुवात केली. यामध्ये मला पांडुरंग बुवा घोटकर जे की ढोलकी वादक उत्तम आहेत, ते शिकवणारे पण आहेत, Correct. त्यांनी खूप मार्गदर्शन केलं. आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे मी अजून डीप रिसर्च म्हणतात, अजून अभ्यास करत गेले. तर मी कथ्थक मधनं निघालेली लावणी आणि त्याचे मी ते कसं एकत्र आहे
आणि लावणी त्याच्यातनं फुलली पण कशी जरा वेगळी वेगळी आहे आहे, पण हा. तरी सुंदर आहे क्या पण बात. आहे ती कथ्थकच कथ्थकच, हा. मधनं निघालेली. Correct. तर याचा एक आपण प्रायोगिक मी गवळण म्हणून आता सादर करून दाखवते. तो एक पीस बघितला की कळेल की कथ्थक आणि लावणी कशी मर्ज आहे. क्या बात हे आहे, क्या आपण बात आहे. बघूया. आपण याच अडवू नको सोडना वाट माझी अडवू नको सोडना सोडना कायमी केला गुन्हा सांगना कायमी केला गुन्हा सांगना कायमी केला गुन्हा अरे कृष्णा अरे काना अरे कृष्णा 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 अरे कान्हा अडवू नको सोडना अडवू नको सोडना सोडना कायमी केला गुन्हा सांगना कायमी केला गुन्हा सांगना कायमी केला गुन्हा आना जाना रोकत कान्हा पण घटे निकट खडा नटवर नागर पटकत गागर झट 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 झटका झट 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 झटका आता जाऊ कशी आता जाऊ कशी आता जाऊ कशी सांगना सांगना कायमी केला गुन्हा सांगना कायमी केला गुन्हा सांगना कायमी केला गुन्हा बंसी बजाए सुन बिसराए मीठी मीठी धुन में गाए ब्रह्मानंद शरण मुकुंदा नमन तव चरणा नमन तव चरणा आता जाऊ कशी आता जाऊ कशी आता जाऊ कशी सांगना सांगना कायमी केला गुन्हा सांगना कायमी केला गुन्हा सांगना कायमी केला गुन्हा अरे कृष्णा अरे काना अरे कृष्णा 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 अरे कान्हा अडवू नको सोडना अडवू नको सोडना वाट माझी कायमी केला गुन्हा सांगना कायमी केला गुन्हा सांगना कायमी केला गुन्हा हेच लावणी विषय आहे. परदेशात नेहमी माझ्याबरोबर माझ्याकडे मुली जास्त शिकतात त्यामुळे घुमर किंवा काश्मीरी सॉन्ग मी स्वतः गाऊन ते तर केलंय अच्छा. पण लावणी दाखवणं आणि लावणी दाखवताना मी नेहमी काळजी घेते की खूप लयकारीची उत्तम लावणी कशी अभ्यासक ती बघा. अनेकांना काय वाटतं की लावणी म्हणजे सुंदर नटलेली स्त्री. त्या स्त्रीला बघा. स्त्री म्हणजे लावणी नाही, नुसती सुंदरता म्हणजे लावणी नाही, तर लावणी म्हणजे शब्दांची सुंदर मांडणी. मला काय वाटतं की आता मी हा लावणी आणि कथ्थकचा जे माझा प्रवास आहे तर थोडं लावणी कथ्थकच्या जुगलबंदीने जरूर आपण सांगता सांगता केली क्या तर. बात है, क्या बात है.
Thank you.